हाय क्लास दाखवतील, ज्याने 5 वर्षापासून दाखवलेला आणि सलग 3दा या ठिकाणी विजेतेपद पटकावलं होतं, तो प्रिन्स इलेव्हन संघ या ठिकाणी नक्कीच प्रतिष्ठेची लढाई लढेल अशी आपण अपेक्षा बाळगून आजच्या पहिल्याच सामन्याला इथे प्रारंभ करतोय. पंच सज्ज झालेत. अभय परटोले ऑनफिल्ड अंपायर आणि त्यांच्या सोबतीला अजून एक पंच आहेत. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आम्हाला सेकंड अंपायर जे आहेत त्यांची माहिती मिळेल. आणि थर्ड अंपायर असणार आहेत शाहपूर किशान मुन्ना पठाण. ओपनिंग स्ट्रायकर मैदानामध्ये जात असताना पोहोचलेत क्रीजवरती कॅप्टन विशाल आणि चंदू. अशी जोडी सलामीची दाखल प्रिन्स इलेव्हन पीसे संघाकडून, जे 2 हात करतील जय बजरंग भावाले ए संघाविरुद्ध ह्या पहिल्या तडफदार सामन्यामध्ये. हार्दिक स्वागत. आणि दोन्ही संघांना ओम साई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 जिंकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व आयोजकांकडून आणि विशेषतः आमच्या अध्यक्ष साहेबांकडून, साईनाजी बजागेंकडून, गणेशजी बजागेंकडून आणि इतर सर्व पाहुण्यांकडून. शोध गुडवेन कॅप्टन ऑन स्ट्राईक. 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर पॉइंट चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कव्हर करतोय, परंतु अगदी वेळ दौडून त्या ठिकाणी सहजरित्या एक धाव घेतली आणि प्रारंभ करतो कॅप्टन ऑफ द मार्क. धावफलक ओपन होतोय. 1 धाव. प्रिन्स इलेव्हन पीसे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. प्रेक्षकांना विनंती असेल, आपण गेटच्या बाजूला राहा, गेटच्या समोर नका उभं राहू, किंवा अन्यथा ऑनलाईनच सामने बघा, खूप चांगलं होईल. गोलंदाज आमचे लाडके मित्र अनंताजी केणे, ज्यांनी सुद्धा चांगली मेहनत केली या स्पर्धेसाठी. उर्द विकेट. ओहो, चेंज ऑफ पेस. फसवा चेंडू टाकला जातोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. फक्त हलक्या हाताने दिशा दिली शॉर्ट मिड विकेट कडे, कारण सिंगलने रनांची इथे प्राप्ती करतायत दोन्ही फलंदाज. कारण विकेट्स राखून खेळणं फार महत्वाचं असतं. परंतु दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तडफदार पॉवर प्ले बॅटिंगच करावी लागते असंही म्हटलं जातं. धावसंख्या 2. थोडासा टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु त्या ठिकाणी 4 धावा मिळणार नाहीयेत. डिक्लेअर झोन मध्ये आहे. सिंगलची प्राप्ती होते. लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा. खूप शास्त्रशुद्ध फलंदाजी करतायत. स्टायलिश फलंदाज आहेत, क्लासिकल फलंदाज आहेत, कुठल्याही प्रकारचं रिस्क घेत नाहीत, हवेत मारा करत नाही. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून फटके मारणे सुद्धा लाभदायक असतं. धावसंख्या 3. आपटण्याचा प्रयत्न अनंत केण्याचा चेंडू हा पंपूल केला जातोय. चेंडूला खाली ठेवलं जातंय आणि मिड विकेट वेगाने चेंडूपर्यंत आलेला आहे. त्या ठिकाणी 2 धावा नाही मिळत. सिंगलवरतीच समाधान मानावं लागतंय. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी प्राप्त करतायत चंदू आणि विशाल. 5 वर्षापूर्वीचा हा चॅम्पियन संघ, या मैदानाचा चॅम्पियन संघच म्हणता येईल, ज्याने सलग 3 वर्ष 3 पर्व हे मैदान गाजवलंय. तोच संघ या 2020 मध्ये कशा प्रकारे एक मैदान गाजवेल ते पाहायचं आहे. चेंज ऑफ पेस. गुडलेनचा चेंडू होता, थोडासा उचली घेणारा हलक्या हाताने आपण पूल केला जातो. पुन्हा त्याच दिशेने फेकी सुद्धा आता मात्र वाईड होते आणि ओव्हर थ्रूच्या माध्यमातून 1 धाव सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाईल. 1+1 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. माझ्या सोबतीला आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी. 2 रनिंग मध्ये 1 डिक्लेअर. येस, इट्स राईट. येस, ओके सर. 3 धावा आपण इथे विशालच्या खात्यामध्ये टाकतोय. एक बारीक चूक, त्याच्याने 1 धाव तुम्हाला अतिरिक्त द्यावी लागली आणि त्या एका धावेनेच मोठमोठे चॅम्पियन्स ट्रॉफी पटकवल्या जात आहेत आणि गमावल्या जात आहेत. काळजी घ्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकतीये. 6 धावा धावफलकावरती. 7. येस, 7 रन्स ऑन द बोर्ड. खाली राहतो चेंडू, वेगाने गेला. अनंत केणीचा हा सुसाट मारा पाहतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. अशा प्रकारे अनंत केणीचं पहिलं षटक समाप्त झालंय. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, परंतु चांगली सुरुवात म्हणता येईल विशाल आणि चंदूकडून, कारण एकही गडी लॉस नाही. डीजे अजय मात्रे, यू कॅन प्ले सम सॉंग्स. आई गाव देवी माते अगो माझे नवसाला, आई गाव देवी माते अगो माझे नवसाला.
नवसाला. आई गावदेवी माते वाव माझे नवसाला. आई गावदेवी माते वाव माझे नवसाला. थँक्यू डीजे. आपण ऐकत आहात डीजे अजय म्हात्रे फ्रॉम जांभूलपडा. छानपैकी देवाचा धावा देवीचा धावा करणारं गाणं त्याने ऐकवलं. आणि ऑनलाईन प्रेक्षण सुद्धा सुरू झाले आमच्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा हा क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. बाळारामजी काकडे साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. अतिशय चांगले आयोजक चांगले मेहनत करतायत. आपण त्यांना सलग काही दिवस पाहतोय आणि कालपासून सुद्धा ते या ठिकाणी मेहनत करतात. MD सरांच्या खांद्याला खांदा लावणारे अनेक जण मिळतील ज्यांचं काउंटिंग करता करता अनेक दिवस उलटतील. कारण हे प्रेम आहे MDवरचं आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. ही स्पर्धा पाहता पहिले षटक समाप्त झालं. दुसरं षटक प्रारंभ करतोय गोलंदाज राहुल. पहिला वाईड या इनिंग मधला जो डिलिव्हर करतोय राहुल नावाचा गोलंदाज. वेगवान मारा आहे राहुलचा. जवळपास 38च्या जवळून त्याचं रनअप आहे. ज्याचा सामना करतोय फलंदाज स्ट्राईक एंडला आहे चंदू. खोल टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कमबॅक केलं राहुलनी पहिल्या वाईड नंतर. यालाच म्हणतात चांगली गोलंदाजी. गोलंदाजी करत असताना तुम्ही एस्ट्यांचा सुद्धा वेध घेऊ नका. तुम्ही फलंदाजाला सुद्धा पाहू नका. तुमची अचूक लाईन आणि लेंथ टप्पा हे फार महत्वाचा आहे. त्यासाठी प्रॅक्टिस तशी करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. फुलटॉस चेंडूला सरळ बॅटने लॉफ केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये झेल पकडला जातोय. सुरेख झेल. पहिला धक्का लागतोय प्रिन्स इलेव्हन पीसी संघाला. प्रिन्स इलेव्हन पीसी संघ प्रथमतः फलंदाजी करतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि त्यांना दोनात करतोय जय बजरंग ए भावाले संघ. पॅकर आहेत या संघाचे सन्माननीय विजयदादा पाटील पीसे उद्योजक. विजय पाटील सुद्धा चांगले क्रिकेटचे चाहते आहेत, जे सुद्धा दरवर्षी त्यांच्या आईच्या नावाने क्रिकेट स्पर्धा ठेवत असतात. हा सुद्धा फुलटॉस होता. कव्हरच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मधून चिडू जातोय. 2 क्षेत्रांना चिरून फाडून सीमारेषा सुद्धा चिडतोय की पाहायचं आपल्याला त्या ठिकाणी अगदी जवळ अडवलं जातंय. सुरेख फिल्डिंग. असं वाटलेलं की चेंडू ट्रॅव्हल झाला, पण तो अगदी कडेला काही इंच अंतर शिल्लक होतं. त्या ठिकाणी अडवला गेला चेंडू आणि काही धावा नक्की तिथे वाचवल्या जय बजरंग भावाले संघाने आणि त्या फिल्डरने. धावसंख्या 1-0 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावर. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. विशाल फोर्सिंग स्ट्रोक लागतोय. बॅकफुटला गेला होता. ओव्हर द हेड ऑफ बॉलर चेंडूला काढायचं होतं, परंतु मिस टायमिंग झाला. थोडंसं शॉट मिड ऑफ कव्हर करेपर्यंत विशालच्या खात्यात 1 धाव आणि संघाच्या खात्यात भर. धाव संख्या 11. 11 धावा धाव फलकावरती. संत गतीने संत वाहते कृष्णामाई हळूहळू धावफलक पुढे सरकतोय, परंतु 1 विकेटचे पतन झालं. ती चांगली बाब ठरली या ठिकाणी बजरंग ए भावाले संघासाठी. राहुल. हा राहुलचा चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला. डीप विकेट चेंडूच्या खाली पोहोचलाय. छानपैकी कव्हर करतोय आणि फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण. कॅप्टन जोगेंद्र देअर आणि कॅप्टनचाच फटका होता विशालचा. कॅप्टन टू कॅप्टन कॉन्टेस्ट आणि मान्यवरांचं आगमन होत आहे या ठिकाणी आपल्या व्यासपीठाकडे. धावसंख्या 1 पुढे सरकते, ती म्हणजे 13. पहिल्याच सामन्यामध्ये कोण कोणाचे 3-13 वाजवेल अजून ते चित्र स्पष्ट होत नाहीये.
येस येस, विनयचा फटका होता सर. येस, 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या आहे, आपण करेक्शन करतोय. येस, इट्स करेक्टेड ऑलरेडी. 13 ऑन द बोर्ड. विनयचा फटका होता. विनय 1 डाऊन गेलाय. विराट कोहलीची जागा आहे, महत्वाची जागा आहे. ज्याचं नाव घेतलं होतं आणि तसं कामगिरी करतो का बघायचं. चेंडू हवेत आहे, कोणाच्या वरून एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ते तिकडे लांब बसले. जबरदस्त स्ट्रोक. इतकी जागा नव्हती अजय. स्ट्रोक क्रिएट केला, क्रीजचा वापर केला, स्टिकच्या जवळ गेला, स्टंपच्या जवळ गेला, बॅकफुटला घेतलं आणि बॅट रोल केली छानपैकी. बॉटम एंडचा सुद्धा वापर छान होता, ताकदीचा वापर आणि मेन म्हणजे गॅपचं सिलेक्शन सुरेख होतं विनयचं. विनम्रपणे विनयने चौकार लगावला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकानंतर 17 धावा. खतरा सिद्ध ठरेल का बघायचंय विनय आणि विशालकडून पुढच्या षटकामध्ये फलंदाजी. कमॉन डीजे. थैंक यू डीजे. मोरिया मोरिया, क्या बात आहे. अजय अतुलचं जबरदस्त गाजलेलं संगीत. पुढचा सामना असणारे आई गावदेवी वाकीपाडा वर्सेस भावेश किरवली. दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचे. टॉस बॉक्स कडे येऊन थांबायचे तरी चालेल. हा सुरू असलेला सामना 2 षटकं समाप्त झाली. पहिली इनिंग सुरू आहे. 2 षटकांनी धावसंख्या झाली 17. एक गडी बाद झालाय. विनय आणि विशाल आहे क्रीजवरती. विशाल ऑन स्ट्राईक. सामना करेल अनंत केणेचा. सेकंड स्पेलमध्ये अनंत केणे. आपण त्याचा प्रयत्न, बाउन्सिंग डिलिव्हरी, पंच निहाळतायत, पाहतात, इम्पॅक्ट चेक केलं आणि इट्स अ वाईट डिलिव्हरी. जास्त शेवटच्या क्षणाला अतिरिक्त जोर दिला अनंताने. थोडासा चेंडू गुडलेनच्या जवळ जर असता तर चेंडू खाली राहिला असता, परंतु अखूट टप्प्याचा मारा आणि हा जास्त बाउन्स होऊन बाहेर निघाला. परिणामतः हा वाईट. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 18 ऑन द बोर्ड. 18 धावा. प्रिन्स इलेव्हन पीसेस संघ. विशाल पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाहिलं शफल होतंय. विशाल पुढे येतोय आणि अनंत केडेने त्या ठिकाणी चपळाई दाखवली. चेंडू अजून ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला. टप्पा सुरेखपणे नियंत्रित केला आणि हा लागोपाठचा दुसरा डॉट काढला. माफ करा, पहिला वाईड होता जो बॅटला स्पर्श नाही झाला, परंतु हा डॉट सुरेख होता. क्लेवर गोलंदाजी करतोय अनंत केडे. टाळ्या होत आहेत अनंतासाठी. स्लोवर वन, फसवा चेंडू, सुरेख, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फॉर अनंत केडे. विशालला थांबून ठेवलंय, डांबून ठेवलंय. विशालची गळचेपी करतोय अनंत केणे. चांगला कॉन्टेस्ट आहे कॅप्टन अनंत केणे मधला. एक डिक्लेअर झोन मधली धाव या ठिकाणी मिळते आणि धाव संख्या 19. बॅटला लागल्यामुळे स्ट्राईक रोटेट दिलेली आहे. विनयला घेतलं स्ट्राईक वरती. नियम आहे या स्पर्धेसाठी. ओहो, त्रिफलाचित विनय बाद, क्लीन बोल्ड.
गाणं ऐकवतोय. धावसंख्या 21, 2 अवांतर आहेत वाईटच्या रूपाने. तसं पाहिलं तर परफेक्ट मारा केलाय. विशाल हा कॅप्टन इनिंग खेळतोय. 8 धावांती खेळतोय वैयक्तिक आणि 8 चेंडूंना सामोरा गेलाय. आता नक्कीच गेअर बदलण्याची वेळ आली आहे, कारण 3 षटकं समाप्त झालेत. स्लॉग ओव्हर्स सुरू झालेत. 5 षटकांचा मुकाबला आहे. सज्ज झाला गोलंदाज चौथ्या षटकासाठी. विकेश फ्रॉम जय बजरंग ए भावाले आणि समोर आहे विकेटच्या विशाल. ओव्हर द विकेट. विकेश मुकादमचा हा वेगवान मारा. पहिलाच चेंडू. विशाल बाद होतोय त्या ठिकाणी. क्लीन बोल्ड. बेल सोडवली आहे. ऑफस्टिकची बेल सोडवली आहे. सुरुवात करतोय या ठिकाणी गोलंदाज विकेश. व्ही फॉर विक्ट्री. पहिल्याच चेंडूमध्ये विक्ट्री मिळाली त्याला, कारण महत्वाचा गडी गारद केला तो म्हणजे कॅप्टनला समाप्त केलंय. विकेशने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार वकीपाडा आईगावदेवी आणि भावेश स्पोर्ट्स किरवली गणेशजी बजागे आहेत या ठिकाणी. इट विकेट. गोळवी सर आज नाही का मला स्क्रीन आज पण नाही का स्क्रीन नाही का नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय येतोय. विकेटचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून काढलाय वेगाने, पण तो इट्स अ डिक्लेअर झोन. फलंदाज नॅचरली फटके मारते, परंतु काही बाधा आहेत ग्राउंडमध्ये, त्या कारणाने धावा जास्त मिळत नाही, पण तो फटके सुरेख आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, हे महत्त्वाचं आहे. फटक्यांची इथे गरज आहे. प्रेक्षकांना तोच आनंद देणं फार महत्त्वाचं असतं. धावसंख्या 1 पुढे सरकते. 22 धावा धाव फलकावती पाहतो आपण. प्रिन्स 11 पीसे संघाची धावसंख्या. ओम सामने लोनाट क्रिकेट असोसिएशनची चॅम्पियन ट्रॉफी. कोण बनेगा चॅम्पियन उचली देणारा हा बाउन्सिंग वन आणि रॉंग वन सुद्धा ठरला. वाईड होता. इल्लीगल डिलिव्हरी. वाईट तिसरा पडतोय चौथ्या षटकामध्ये. थोडंसं नियंत्रण हरवत आहेत, परंतु बाकीचे चेंडू चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित केले जातात. हे सुद्धा तितकंच चांगलं, कारण वंचित ठेवलंय फलंदाजांना एक चौकार वगळता षटकारापासून आणि अनेक चौकारांपासून. हो यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला ऑन द अप आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज डाऊन. वरती हा चौथा गडी बाद झाला. विनय बाद झाल्यानंतर आता साहिल बाद झाला. बॉल फेस केले 4 आणि धावा दिल्या 2. स्ट्रायकिंग रेट फार कमी. सुजित आला नवीन फलंदाज मैदानामध्ये. विकेश मुकादमने पूर्ण लक्ष वेधून घेतलंय. वेगवान मारा करतोय. पंच इम्पॅक्ट चेक करतात. फिनिश ऑफ द डिलिव्हरी चेक करतायत. इट्स अ लिगल डिलिव्हरी. आणि असं वाटतं अजय की कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये किती फरक आहे बघा. आजच्याच सामन्यामध्ये, कालच्या दिवसात पहिल्या सामन्यामध्ये धावांची उधळण झाली होती. या ठिकाणी पूर्णपणे पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेमध्ये सुद्धा पॉवरफुल फटकेबाजी मिळत नाही पाहायला. या ठिकाणी आज वर्चस्व गाजवत आहेत गोलंदाज. डॉमिनेट करतात फलंदाजाला. म्हणजे प्रत्येक दिवस सारखा नाही. जशी आपल्या हाताची बोटं सारखी नाही, तसं प्रत्येक दिवस हा बदलता असतो. प्रत्येक वेळ बदलते. वेळ काळ बदलतो. म्हणून तर काल अजय सर म्हणाले की कोळसा सुद्धा डायमंड बनतो त्या वेळेच्याच मुळे. टाइम इज अ मनी. यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक. जागा नव्हती. चेंडू हवेत काही काळ. सेफ लँड होते लोमॅन्स लँड मध्ये. दूरवरचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सिंगल प्राप्त होते. सिंगलने या ठिकाणी 4 षटकं सुद्धा पाहता पाहता समाप्त झाली. 4 षटकांत धावसंख्या आहे 6.0च्या वेगाने. 24 धावा धाव फलकावती अवघ्या पीसे संघाच्या पाहतो आपण. प्रिन्स 11 पीसे संघ. फक्त 3 धावा विकेश मुकादमने खर्च केल्या आणि महत्वाचे 2 गडी गारद केले. एक हिट विकेट आणि एक
गडी बाद झाला तो म्हणजे झेलच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाने इथे पावलाती पाऊल टाकून अजय सर छान परफॉर्मन्स दिलाय. अनंताचा पहिला षटक छानपैकी 7 धावांसाठी होता. सुरुवातीला जबाब केली अनंताने, त्यानंतर राहुल 10 धावा, एक गडी गारद केला, चांगला परफॉर्मन्स. पुन्हा अनंत आला तिसऱ्या षटकामध्ये, एक वाईड वगळता छान 4 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी विनोद नावाचा गारद केला. आणि विकेशने तर जबरदस्त परफॉर्मन्स दिलं, 2 गडी बाद 3 धावा. शेवटचं षटक अविनाश घेऊन येतोय, सामना करेल फलंदाज विजय. प्रेशर घेतलं विजयला पाहून गोलंदाजाने आणि त्या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा नाद तिथे फसतोय. रनआउट नॉन स्ट्राइक एंडला, शांतपणे रनआउट, फलंदाज बाद आणि वाईटचा इशारा. येस, चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 वर. खूप उंच होता चेंडू, बाउन्सिंग होता, बॉडी लाईन मध्ये होता, फक्त बॅट हाय केली आणि एक चपराक शॉट म्हणू शकतो आपण, हुक स्टाईलने चेंडूला धाडलं बॅकवर्ड स्लेच्या दिशेने. अविनाशनी मात्र
सर्वात जास्त महागडं षटक टाकलं. शेवटच्या षटकामध्ये आपण हाणामारी पाहत असतो. हाणामारी न होता सुद्धा महागडं षटक का झालं त्याचं कारण 2 वाईड पहिल्या 2 चेंडू होते आणि आताचा एक लाजवाब चौकार बघितला. फिल्डरला कुठलीही चान्स दिली नाही फलंदाजाने. विजयने आता वाटतं अजय की विजयने मगाशी तो एक धाव का घेतली नाही, त्याला स्ट्राईक जास्त हवी होती. कारण पूर्णपणे मानसिकता विजयची 11 खेळतोय की मी माझ्या संघाला कॅप्टन बोलल्याप्रमाणे पुढे घेऊन जाईल. विजयसाठी हा चेंडू खाली राहतो. शेवटचा चेंडू होता, मिस टायमिंग झाला आणि एक चोरटी धाव त्या ठिकाणी घेण्यात आली 22च्या रूपाने. अशा प्रकारे सर्व षटकं समाप्त झाली पिसे 11 प्रिन्स 11 पिसे संघाची. आणि धावसंख्या पाहूया आपण 5 षटकाने ती झाली आहे 39 धावांचं आव्हान ठेवलंय जय बजरंग ए भावाले संघापुढे पिसे संघाने हा सामना जिंकण्यासाठी. टॉससाठी यायचं आहे. भावी स्पोर्ट्स किरवली वर्सेस आई गावदेवी वाकीपाडा. 2 कॅप्टन्स. आपण स्क्रीनवरती पाहू शकता योगी पाटील यांचं आगमन झाले. हार्दिक स्वागत योगी. भिवंडी परिसरातील एक नामांकित समालोचक योगेशजी पाटील मॅन फ्रॉम कुकसे. वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. तर या भावे स्पोर्ट्स किरवली आणि आईगाव वाकीपाडा 2 कॅप्टन्स. प्लीज कम ॲट द स्टेज द टॉस बॉक्स. ओम साई लोनार्ड आमने क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुरू झालेले हॅलो चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आजचा दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रेक्षक आम्ही या ठिकाणी पेश भावे स्पोर्ट्स किरोली वर्सेस आई गावदेवी वाकीपाडा. तर हा महत्वाचा कौल करतील महत्वाची व्यक्ती एमडीच्या सोबत नेहमीच असणारी ती म्हणजे साईनाथजी बजागे. इम्पॉर्टंट कॉल टॉप दिस इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी. यस केला जातोय साईनाथजी बजागेंच्या शुभ हस्ते. ओम साई आलेला आहे. कोणीच बोललं नाही. बोलणं फार महत्वाचं आहे. चॅम्पियन ट्रॉफी दिलाय आणि सुद्धा भावे स्पोर्ट्स किरवली नाही. धन्यवाद साईनाथजी बजागे. पण तू कॅप्टनच्या इंटरव्ह्यूच्या आधी मलाही तुमच्याशी थोडंसं 2 मिनिटं बोलायचं आहे. फर्स्ट विनिंग कॅप्टनला गणेश बजागे कॅप्टन जिंकतायत भावे स्पोर्ट्स किरवली संघाकडून. त्यांना सन्मान चिन्ह आज कुछ तूफानी करते हैं थम्स अप. थँक्यू साईनाथजी बजागे. गणेश दादा काय निर्णय असेल? कॅप्टन तुम्ही आहात आणि टॉस जिंकलाय पहिलाच सामना या ट्रॉफीसाठी. क्षेत्ररक्षण. तुम्ही एमडी साहेबांच्या सोबत नेहमीच असता, तुम्ही तयारी करताना सुद्धा होतात. तुम्हाला या क्रीडांगणामध्ये अनुभव आला या महिन्याभरामध्ये? जबरदस्त अनुभव आला मला. असे अपेक्षा करू शकतो की पूर्णपणे ग्राउंडची तुम्हाला माहिती असल्यामुळे फायदा उचलाल? फायदा उचलो मी. काय इच्छा आहे तुमची टॉस जिंकला तर? क्षेत्ररक्षण घेणार आहे. तुम्हाला सतर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे आता जो पूर्ण स्क्वॉड आला आहे त्यामध्ये काय उणीव पूर्णपणे परफेक्ट स्क्वॉड आहे? पूर्णपणे परफेक्ट कॉल आहे. तुमची तयारी कशी या स्पर्धेसाठी? तुम्ही तुमच्या होम ग्राउंडला खेळलात का या मागच्या महिन्यामध्ये? हो ग्राउंड. तुमची येणारी स्पर्धा ही सुरू असलेली स्पर्धा काय वाटतं तुमची स्पर्धा कशी व्हावी आणि ही स्पर्धा कशी असेल? ही स्पर्धा जबरदस्त आहे आणि अशीच स्पर्धा व्हावा. ऑल दी बेस्ट. जर आपण टॉस जिंकला असता तर काय नाही. फिल्डिंग. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ भावे स्पोर्ट्स किरवली जो चांगला संघ आहे, चांगला खेळाडूंचा भरणा आहे. तुमच्याकडच्या स्क्वॉड मध्ये महत्वपूर्ण खेळाडू कोण? अक्षय, विक्की, सूरज, निवृत्ती, अजून आहे 2-3. ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला 5 षटकांमध्ये किती धावा रचल्या म्हणजे तुम्ही समाधान मानू शकता? 60 पर्यंत 55. 55 ते 60चं लक्ष आहे. तुमचा आवडता खेळाडू कोण? टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो? अक्षय. अक्षय. अक्षय कोण? अक्षय केने. अक्षय केणे. क्या टेनिस क्रिकेट मधला अक्षय केणे तुमचा फेवरेट आहे. तुम्ही कशा प्रकारे करता? खेळतो तो म्हणजे तो चांगला खेळतो, आम्ही त्याला पहिलाच पाठवतो. आणि शुभम एक आहे. ओके.
छानपैकी तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आपल्याच जवळ परिसरातील स्वतःच्याच संघामधील अक्षय केणीला तुम्ही फॉलो करताय. आपल्या परिसरातील इंटरनॅशनल नाव कुठलंच घेतलं नाही. इंटरनॅशनल प्लेअरमध्ये तुमचा आवडता प्लेअर कोण? ओके, थँक्यू. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांच्या कॅप्टनला शुभेच्छा. तर बातमी अशी 22 फूट खेळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मनोज कारवे. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्व क्रिकेट रसिकांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिला सामना तुमच्या समोर आहे. जय बजरंग भावाळे ए विरुद्ध प्रिन्स 11 पीसी. पीसी संघानं प्रथम बॅटिंग केली नाणेफेक गमावल्यानंतर आणि फारशी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नाही. फक्त 38 धावा जोडलेल्या आहेत. मात्र तरी देखील एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत त्यांनी मजल मारली. मॅच जिंकण्यासाठी खूप छान गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मयूर. अको टप्प्याचा बॉल चपराक दिली वरच्या बाजूनं. बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. खरं तर अपरकट प्रमाणे हा फटका पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन आहे बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला देखील. त्यामुळेच जास्तीत जास्त धावा जोडण्यासाठी आम्ही कालपासून चर्चा करत आहोत की थोडा समोर खेळणं गरजेचं असेल. परंतु आपण टार्गेट जर पाहिलं तर कदाचित मोठ्या फटक्यांची जास्त आवश्यकता भासणार नाही भावाळे ए संघाला. पहिल्याच बॉलवर एक धाव आली आहे. खातं उघडलंय फलंदाज अनंता केणीनं. अनंतानं बॉलिंग देखील खूप जबरदस्त केली. 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला. त्याला चांगली साथ लाभली ती म्हणजेच राहुल आणि विकेश या 2 गोलंदाजांची चांगलीच साथ लाभली. विकेशनं तर खूपच भेदक मारा केला. 1 ओव्हरमध्ये 3 धावा देत 2 गडी बाद केले. दरम्यान माननीय श्री रमेश पाटील साहेब माजी क्रिकेटपटू आमणेपाडा यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक अतिशय जबरदस्त उद्योजक देखील आहेत आमणेपाडा गावचे आणि क्रिकेटवर जबरदस्त त्यांचं प्रेम आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. पुढचा बॉल फेस करतोय जोगेंद्र. खोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण देखील. मात्र चेंडूची फेक तेवढी दर्जेदार पाहायला मिळाली नाही. नाहीतर अनंता केणे गोत्यात आला असता त्या ठिकाणी. नावचितची संधी निर्माण होतच होती परंतु संधीचं पूर्णपणे सोनं करता आलं नाही फिल्डरला. सिंगल कंप्लीट केली आहे कॅप्टन जोगेंद्रनं. दोन्ही फलंदाजांनी सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलंय. धावफलकावर 2 धावा. 5 षटकांमध्ये फक्त 38 धावा जोडल्या पीसी संघानं. 39 धावांचं टार्गेट आहे. दरम्यान पुढचा बॉल कट केलाय पुन्हा एकदा त्याच फिल्डरच्या हातात आणि पुन्हा एकदा चिकी सिंगल. फार जास्त रिस्क उचलतायत फलंदाज एका धावेसाठी. धावसंख्या पुढे सरसावते. बिनबाद 3. व्यासपीठावर शुभागमन झालंय किरवली गावचे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राकेश दिगाडकर यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे. खूप मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. गोलंदाजाने चांगली सुरुवात केली. पहिल्या 3 चेंडूंवर 3 धावा फक्त मयूरने खर्च केलेल्या आहेत. एक काळ गाजवलेला आहे मयूर असेल, विजय असेल, पीसी संघाच्या माध्यमातून चंदू असेल. मात्र मागचे 2 ते 3 वर्ष कुठेतरी हा संघ थोडासा मागे पडलाय परंतु अजूनही तीच धमक या खेळाडूंमध्ये आहे. कदाचित सराव करण्यासाठी जास्त वेळ आता मिळत नसेल. पुढचा बॉल राईट हँड राऊंड द विकेट. स्लोअर डिलिव्हरी. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. सुरेख फटका जोगेंद्रच्या बॅटमधून. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग. पॉवर प्ले सुरू आहे आणि आपण पाहतो की फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट कुठलाही फिल्डर बाउंड्रीवर नव्हता. त्याचा फायदा उचललाय. अखो टप्प्याचा बॉल मिळाला, फायदा उचलला. यावेळेस समोरच्या दिशेनं अप्रतिम शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री फॉर 4 मोर. या आधीचा बॉल स्लोअर डिलिव्हरी वेगात बदल केला. मात्र अनंता केणेनं ज्या पद्धतीनं स्लोअर चेंडू टाकले होते तशा पद्धतीनं स्लोअर चेंडू टाकता आले नाही आणि त्यानंतर खोलवर टप्प्याच्या बॉलवर सुरेख फटका. क्लासिक बॅटिंग. ओहो पुन्हा एकदा बॉल उडवला आहे हवेतून सीमा पार. हा षटकार. आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान
जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते कॅप्टन जोगेंद्रच्या माध्यमातून. 2 चौकार आणि त्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतोय जय बजरंग भावळे ए संघाला धावसंख्या झाली आहे बिनबाद 17. 39 धावांचं टार्गेट असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावर. म्हणजेच आता समीकरण जे आहे ते अगदी ABCD प्रमाणे सहज सोपं झालेलं आहे भावळे ए संघासाठी. उर्वरित 4 ओव्हर्समध्ये फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. इथनं एखादा चमत्कारच पराभवापासून वाचवू शकतो मला असं वाटतंय प्रिन्स 11 PC संघाला. खूपच भेदक मारा आता मात्र करावा लागणार आहे. जादुई गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना या मॅच मध्ये रंगत आणण्यासाठी. सामना कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय. नवीन षटक घेऊन विनय यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न वरची काढायला लागले. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये यष्टिरक्षकाच्या वरून निघून गेलाय. 1 धाव मिळते अनंताला. पहिल्या ओव्हरमध्ये अनंताने चांगली सुरुवात केली. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले आहेत, 3 सिंगल्स त्याच्या बॅट मधून. परंतु धमाकेदार सुरुवात आपण कॅप्टन जोगेंद्र कडून पाहिलेली आहे, ज्याने 4 बॉलचा सामना केलाय, 2 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 15 धावांवर खेळतोय. खूपच स्टायलिश डावखुरा फलंदाज आहे, एलिगंट बॅट्समन आहे असं मी म्हणेन जोगेंद्र. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. विनयचा हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर मिरखावून देण्याचा प्रयत्न, थोडीशी इनसाइड एज लागली. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये जरी चेंडू गेले तरी देखील काम खूप सोपं झालेलं आहे भावळे संघाचं. तरी देखील हा संघ जिंकू शकतो अशाच पद्धतीनं डिक्लेअर धावा जरी येत राहिल्या तरी. गोलंदाज विनयकडे भरपूर क्षमता आहे, युवा खेळाडू आहे, प्रतिभावंत असा अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वेट करून चांगला फटका हुक केलाय बॉल, मात्र डिक्लेअर झोन मध्ये. 1च धाव मिळेल अनंताला. तर या षटकातील पहिले 3 चेंडू 3 धावा आलेल्या आहेत डिक्लेअरच्या रूपाने. आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील अशीच झाली होती. पहिल्या 3 बॉल्सवर 3 धावा मयूरने खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर एक स्लोवर बॉल त्याने टाकला जो आखूट टप्प्याचा राहिला, त्याच्यावर चौकार आला आणि त्यानंतर 2 खोलवर टप्प्याचे चेंडू. काय नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले जोगेंद्रच्या बॅटमधून. तुम्ही पाहत आहात ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. चेंडू द्यायचा आहे मैदानात. यस, आलेला आहे चेंडू. धावफलकावर सध्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 20. सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत दिसते भावळे ए संघाची. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस स्विंग केला ऑन साइडला, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर सुरेख झेल आणि फलंदाज बाद. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जोगेंद्रनं. चांगली बॅटिंग केल्यानंतर मात्र तो बाद झालाय. आदेशने टिपलाय त्याचा हा झेल. बाद होण्यापूर्वी 6 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 16 धावांचं योगदान दिलं. कॅप्टनने निश्चितच कॅप्टन्स नॉक खेळलेली आहे. संघ अगदी सुस्थितीत आहे जय बजरंग भावळे ए. नवीन बॅट्समनने लगेच मैदानात प्रवेश करायचा. आम्ही अगोदरच सूचना दिलेली आहे, टाइम आउटचा रूल देखील आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 20. अजूनही 19 धावांची आवश्यकता. निखिल आलाय नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्ट्राईक अनंताकडे. आखूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, सुरेख फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. थोडासा अजून समोरच्या बाजूने खेळण्याची आवश्यकता होती. खरं तर फटका बरोबर होता, मात्र थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय वर खाली आहे आणि चेंडू वळला त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. नाहीतर हा चौकारच होता. एवढा छान फटका होता. पाठीमागे प्रोटेक्शन देखील नव्हतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आत्मविश्वास जरूर वाढेल या फटक्यानंतर अनंताचा, ज्या पद्धतीने त्याने बॉल मेडल केला होता. नेक्स्ट बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फसवा बॉल, स्लोअर डिलिव्हरी. एक चोटी धाव वेगानं पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट लागली असते तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता, मात्र निशाणा चुकलाय. सिंगलने आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज निखिल. निखिल 1 धावेवर तर अनंता 5 चेंडूंमध्ये 5 धावांवर खेळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 39 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग भावळे ए संघाची धावसंख्या 1 बाद 22.
उर्वरित 3 षटकांमध्ये अर्थात 18 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पहा, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नियम नाही. काल देखील मागच्या 2 सामन्यांमध्ये विशेषतः ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सामन्याच्या सुरुवातीला जय सावराई एलकुंदे संघ दोन्ही मॅचेसमध्ये बॅकफुटला ढकलला गेला होता, मात्र तरी देखील त्यांनी कमबॅक केलं आणि सरते शेवटी दोन्ही सामने त्यांनी जिंकले. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाला आधी पराभूत केलं, त्यानंतर माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला देखील त्यांनी पराभवाची धूळ चारली आणि सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. आजचा हा पहिला सामना आहे. यानंतर भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध आई गावदेवी वाकीपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस झालाय, किरवली संघानं टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर जयबजरंग पिसे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स वालशिन बी या 2 टीम्सच्या दरम्यान मॅच असणार आहे. नवीन षटकाला सुरुवात केली जाते. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका कट केलाय, इनफिल्डच्या वरून फटका खेळलाय. 2 धावा कमीत कमी मिळतील असं वाटतंय. यस, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. निखिलचा हा चांगला स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरून बॉल काढला होता. 2 धावांनी धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे, मात्र तरी देखील काही फील्ड रिस्ट्रिक्शन्स असतातच. फक्त 5च खेळाडू तुम्ही सीमारेषेवर तैनात करू शकता. वेट करून चांगले फटके खेळतोय. ऑन द राईज यावेळेस ड्राईव्ह केला होता बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट केली आहे. खूप दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या नवीन हंगामाची जय बजरंग भावाळे ए संघाकडून. तर दुसरीकडे प्रिन्स 11 पीसी संघाने थोडंसं निराश केलंय. मेहरचा हा बॉल यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट केलाय, भरपूर उंच गेलाय चेंडू, आकाशाला गवसणी घालतोय आणि लॉंग ऑनला अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी सर्वानु. खरं तर अनंतानं लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न केला. काहीही आवश्यकता नसताना खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्त होती फटक्यामध्ये, मात्र मानवचं कौतुक करावं लागेल. सीमारेषेच्या अगदी मला वाटतं अर्धा ते 1 फूट आतमध्ये त्याने हा झेल समाप्त केलाय. काय जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. असे झेल पाहायला आपल्याला खूप छान वाटतात, सोपे वाटतात, परंतु ते पकडायला तेवढेच कठीण असतात. जबरदस्त कॅच समाप्त केली आहे मानवने. अनंता बाद होऊन तंबूत परततोय. 5 धावांचं योगदान दिलं, 6 चेंडूंचा सामना केला. नवीन बॅट्समन क्रीजवर पोहोचलाय तेजस. मयूरचा पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा झेल उडालाय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. ओ व्हॉट अ ग्रेट कॅच, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट कॅच. बॅक टू बॅक झटके लागतायत या ठिकाणी भावाळे ए संघाला. धावसंख्या 25 पाहू शकाल तुम्ही, किती जबरदस्त हा झेल आहे. थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक होता. ज्या दिशेनं फटका मारायचा होता तिथे चेंडू गेला नाही आणि पहा लॉंग ऑफच्या दिशेतून डीप एक्स्ट्रा कव्हर कडे जाऊन आपल्या डावीकडे भरपूर अंतर कापत गेल्यानंतर हा झेल समाप्त केलाय. जबरदस्त कॅच. चेंडूवरची नजर एक क्षणही त्याने ढळू दिली नाही. विनयनं हा झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. 25 धावांवर हा तिसरा धक्का आणि हॅट्रिक वर आहे गोलंदाज मयूर. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान डॅशिंग सदस्य सन्मान्य सुभाष नारायण जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. MD साहेबांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक गिफ्ट देखील देण्यात येत आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हॅट्रिकची संधी गोलंदाज मयूरकडे. थोडंसं आमंत्रण देतोय फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला सध्या फलंदाज डावखुरा तेजस. हॅट्रिक बॉल, चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. अपिश होता, मात्र पॉइंट फिल्डरच्या समोरून बॉल काढला होता. चांगलं टायमिंग, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्यामुळे फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सध्या तिसरं षटक मार्गस्थ आणि सामना थोडासा रंगतदार स्थितीत पोहोचतोय. 13 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. आपण पाहतो की प्रिन्स 11 पीसी संघानं सामना अजिबात सोडलेला नाही. पुरेपूर प्रयत्न त्यांचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक करतायत. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, सुरेख बॉल पूर्णपणे बीट केलंय नवीन बॅट्समन अविनाशला. निर्धाव बॉलची सांगता होती आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक आणि स्पेल देखील मयूरचा समाप्त होतोय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3/26. उर्वरित 2 षटकांमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग भावाळे ए संघाला. वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची. मयूरनं आपला स्पेल समाप्त केला. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच जास्त धावा खर्च केल्या होत्या. आक्रमण केलं होतं त्याच्यावर जोगेंद्रनं 2 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. 17 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. तरी देखील संघनायकाने त्याच्यावर विशालनं विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र ह्या ओव्हरमध्ये सार्थ ठरवला. मयूरने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. म्हणजेच एकूण 21 धावा देत त्याने 2 गडी बाद केले. वाट कोणाची पाटे गो आई माझी वाट कोणाची पाटे पाटे आगरी कोल्यांची गो आगरी कोल्यांची पाटे आगरी कोल्यांची गो आगरी कोल्यांची. थँक्यू सो मच DJ. या स्पर्धेसाठी यांचं मोलाचं सहकार्य आहे. त्यापैकी एक असलेले सन्मान्य मनोहर केणे यांचं देखील शुभागमन होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काल चांगला खेळ देखील त्यांनी दाखवला परंतु संघ दुसऱ्या फेरीत बाद झाला. काही हरकत नाही, सुरुवात आहे नवीन हंगामाची. मात्र ही मॅच पहा, आजची पहिलीच मॅच लो स्कोरिंग आहे परंतु रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू शिल्लक आहेत. भावळे ए टीमला 13 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये आता मात्र बदल होईल कारण मयूरने आपला स्पेल समाप्त केलाय. विशाल स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. टिचून मारा करावा लागेल या षटकामध्ये देखील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक राहतील ते ठरवणारं हे षटक आहे. सामन्याचं पेनल्टीमेट षटक. समोर फलंदाज आहे डावखुरा तेजस आणि अविनाश हे 2 युवा फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. विशालचा पहिला बॉल. ओहो, कमजोर बॉल. फुल टॉस डीप मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय. अफलातून शॉट, षटकार. असं वाटत होतं की सामना खूपच रोमहर्षक स्थितीत चाललाय. मात्र आता कुठेतरी असं वाटतं की या फटक्यानं सामन्याची हवाच काढून टाकली आहे. खूपच कमजोर बॉल, फ्रेंडली फुलटॉस, ज्युसी फुलटॉस ज्याला आपण संबोधतो असा हा चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. आडव्या बॅटचा प्रहार केला तेजसनं आणि डीप मिड विकेट सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली आहे 6 धावांसाठी. आता फक्त विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. विशाल वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. बीट केलाय फलंदाजाला. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहिजे होती पहिल्या बॉल पासून. मात्र पहिल्या बॉलवर चूक झाली. गुडलेनला जेव्हा गोलंदाजी झाली फलंदाज अडचणीत आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल, ड्राईव्ह केलाय चेंडू कव्हरच्या दिशेनं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूची फेक होईपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते 33 या आकड्यावर. 39 धावांचं उद्दिष्ट म्हणजेच आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक. सिंगल्स वाचवावे लागतील या ठिकाणी. डॉट चेंडूंची आवश्यकता आहे प्रिन्स 11 पीसी टीमला. यावेळेस फुल टॉस बॉल अचूक टायमिंग साधता आलं नाही. मिडॉनचा खेळाडू चेंडूवर आलाय मात्र तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. स्ट्रोक खेळल्याच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच ही सिंगल जी थोडीशी रिस्की झाली असती ती अगदी सहज पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 34 धावा धाव फलकावर. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल घेऊन विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटंसं बॉलिंग रनअप आहे. यावेळेस डेड बॉलचा इशारा करतायत पंचांची कामगिरी काल संपूर्ण दिवसभरामध्ये अफलातून पाहायला मिळाली आणि आज देखील तीच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हा बॉल सोडून दिलाय. लाईन पाहतायत पंच, निहाळतायत आणि हा वाईट बॉल आहे कारण डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर मारा. संघनायकाने कुठेतरी आता निराश केलेला आहे पीसी टीमच्या माध्यमातून. सुरेख बॉल. अधूनमधून चांगले बॉल येत आहेत. हा बॉल काय समजलाच नाही फलंदाजाला. फुटवर्कने साथ दिली नाही. जागेवरूनच बॅट फिरवली होती मात्र नशिबाची साथ लाभली की आउटसाइड एज लागली नाही. पुढचा बॉल. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर डीप मध्ये तैनात आणि झेल ड्रॉप.
विनयकडून चूक घडली आहे. ज्या विनयनं अफलातून झेल टिपला होता काही वेळापूर्वी त्याच्याचकडून चूक घडली आहे. ओव्हर होतोय. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या आपण पाहूया 37 धावा, म्हणजेच आता फक्त 2 धावा विजयापासून दूर आहे जय बजरंग भावाळे ए संघ. हा झेल जर विनयने टिपला असता तर निश्चितच सामन्यामध्ये आपल्याला रोमहर्षकता आणखी पाहायला मिळाली असती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 धावांची आवश्यकता भावाळे ए संघाला. पहा कसा खेळ आहे क्रिकेटचा. काल देखील मी या गोष्टीचा उल्लेख केला होता की कधी कधी तुमच्याकडून खूप छान चांगली कामगिरी होऊ शकते. तर क्रिकेट असा खेळ आहे की एखादा दिवस किंवा एखादी वेळ तुम्हाला अशी दाखवतो की तुम्हाला स्वतःचं तोंड लपवावंसं वाटेल आणि तेच काहीसं चित्र मैदानात तिसऱ्या ओव्हरमध्ये अफलातून झेल आपण पाहिला होता. एक अशक्यप्राय असा झेल विनयने समाप्त केला, मात्र त्याच विनयकडून चूक झाली. सहज सोपा झेल मात्र त्याला टिपता आला नाही. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 3 बाद 37. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय आपल्याला जय बजरंग भावाळे ए संघ. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. 2 धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात. ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे मॅच मध्ये हा कारनामा करून दाखवलेला आहे पाकिस्तान विरुद्ध 2014 मध्ये. मात्र तेव्हा टेलेंडर्स त्याच्या समोर होते. 2च विकेट शिल्लक होत्या पाकिस्तानच्या. ते मेडन षटक हाताळलं होतं त्याने आणि दोन्ही फलंदाजांना बाद देखील केलं होतं. तर ग्लेन मॅक्सवेल तर पार्ट टाइम गोलंदाज आहे. इथे शैलेश संदेश आलाय, सुदेश आहे माफ करा. चांगला फटका आहे. बॉल पॉइंटच्या वरून काढलाय आणि हा डिक्लेअर झोन मध्ये जातोय की सीमारेषेच्या बाहेर जातोय पाहायचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय. चौकार आहे की एकच धाव आहे. येस, डिक्लेअर देखील गेला नाही आणि चौकार देखील गेला नाही. 2 धावा पळून पूर्ण केल्या फलंदाजांनी, क्षमा असावी. तर याचबरोबर हा सामना समाप्त झालाय. जय बजरंग भावाळे ए संघानं अखेर हा सामना आपल्या नावावर केलाय. विजयी सलामी या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यांची चांगली सुरुवात या नवीन हंगामाची. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए टीम अँड हार्ड लक प्रिन्स 11 पिसे. तर अगदी 7 गडी राखून हा एक चांगला विजय मिळवलेला आहे आजच्या या पहिल्या मॅच मध्ये जय बजरंग भावाळे ए संघानं. आपण लगेच मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडूची निवड आपण करत आहोत. खर तर सांघिक कामगिरी पाहायला मिळालेली आहे आपल्या इथे भावाळे टीम कडून. गोलंदाजीमध्ये अनंता केणी, त्याचप्रमाणे राहुल विकेश यांनी चांगला मारा केला. तर फलंदाजीमध्ये कॅप्टन जोगेंद्रचं योगदान फार महत्वाचं होतं. 16 धावा त्याने देखील जोडल्या होत्या. परंतु मॅन ऑफ द मॅच खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे ती गोलंदाज विकेश मुकादमची. 1 षटक टाकलं होतं, 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. मॅन ऑफ द मॅच विकेश. चला खेळपट्टीवर आपण थांबू नका. पराभूत झालेल्या संघाने लगेच खेळाडू कक्षाकडे रवाना व्हायचं आहे आणि तेथे तुम्ही हात मिळवणी करायची आहे. खेळाडू कक्षातून फलंदाजी करणारा संघ बाहेर येत असतो. विनंती असेल यापुढे लक्षात घ्या, सामना संपल्यानंतर कुठल्याही टीमने मैदानात जास्त काळ थांबू नका, कारण लगेच आपल्याला दुसरा सामना सुरू करायचा आहे. तर नेक्स्ट मॅच भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा. तर सामना सुरू होण्यापूर्वी आपण मंचावर सामनावीराचे पुरस्कार प्रदान करणार आहोत. गोलंदाज विकेशला अष्टपैलू खेळाडू आहे. खरं तर बॅटिंगची संधी मिळाली नाही कारण तेवढी मोठी धावसंख्या नव्हती. व्यासपीठावर उपस्थित आमणेपाडा गावचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध उद्योजक रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देतोय. त्यानंतर मनोहर केणी देखील व्यासपीठावर आहेत. त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. 1 षटक टाकलं, 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केले विकेशनं. मनोहर केणी यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आपण देतोय. त्यानंतर एमडी यांचे सासरे बुवा सन्मान्य भास्कर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देतोय. भरपूर भेटवस्तू आहेत मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी. राकेश दिगाडकर ग्रामपंचायत सदस्य किरवली यांच्या शुभ हस्ते पुढील